या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। हैदराबाद गॅझेट संदर्भातील GR विरोधात मंगेश ससाणे यांची हायकोर्टात धाव। शुक्रवारपर्यंत सुधारित अर्ज करण्याच्या हायकोर्टाच्या सूचना सोमवारी सुनावणी पार पडणार, तर GRच्या विरोधात इतर 2 याचिका सुद्धा हायकोर्टामध्ये दाखल। कुणबी नोंद असणाऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळणार, प्रतिज्ञापत्र सह रक्तातील नातेवाईकांची OBC नोंद आवश्यक, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टता। OBC उपसमितीच्या बैठकीमध्ये बोगस प्रमाणपत्र आणि GR मधल्या मराठा शब्दावरून भुजबळ संतापले, तर छगन भुजबळ सरकारसाठी धोक्याची घंटा, भुजबळांना जेलमध्ये घाला, मनोज जरांगेंची मागणी। हैदराबाद गॅझेटच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी लगबग, मराठवाड्यामधील 8 जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण मिळणार। हैदराबाद गॅझेटमधील नोंदी कशा तपासायच्या याचं प्रशिक्षण मिळणार। MPSCच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, EWSचा कट ऑफ OBC SCBC पेक्षाही कमी, OBCचा कट ऑफ 485 तर EWSचा कट ऑफ 445। म्हाडा आणि सिडकोच्या घरकुल योजनेमध्ये OBCसाठी आरक्षण लागू करावं, तसेच OBC विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 100% शिष्यवृत्ती द्यावी। OBC उपसमितीच्या बैठकीमध्ये OBC नेत्यांची मागणी। शिवतीर्थवर आज मनसे नेत्यांची बैठक, सकाळी 11 वाजता बैठकीचं आयोजन। बैठकीला मनसे नेते पदाधिकारी उपस्थित राहणार, राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। महापालिका निवडणुकीसंदर्भात ठाकरे बंधूंमध्ये 3.25 तास खलबतं, तर ठाकरेंच्या शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी छत्रपती शिवाजी पार्कवर परवानगी। दसरा मेळाव्यात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार का याकडे लक्ष। ठाण्यामध्ये रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल, गणेश नाईक यांचं वक्तव्य, तर गणेश नाईक म्हणजे भाजप नाही, कुणी काही बोलल्यानं नवी मुंबई। ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंचं अस्तित्व कमी होणार नाही, उदय सामंतांचं प्रत्युत्तर। संघाच्या 100 वर्षाच्या काळामध्ये सरसंघचालक मोहन भागवतांचा कार्यकाळ सर्वात परिवर्तनकारी, सरसंघचालक मोहन भागवत यांच्या 75 निमित्त मोदींचा विशेष लेख। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं ट्विटर अकाउंट सस्पेंड, ट्विटरच्या नियमांचा भंग झाल्यानं अकाउंट सस्पेंड। देशभर SIR करण्याची निवडणूक आयोगाची तयारी, अंमलबजावणीसाठी राज्य अधिकाऱ्यांबरोबर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न। या वर्षाअखेरीस देशभरात SIR प्रक्रियेला सुरुवात होणार। सरकारी बँकांचं महाविलीनीकरण होणार, 3 ते 4 मोठ्या बँका निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न। 2020 मध्ये सरकारी बँकांची संख्या 27 वरून 12 करण्यात आली होती। माजी न्यायाधीश सुशीला कार्की नेपाळच्या पंतप्रधान होण्याची शक्यता, नेपाळमध्ये सध्या लष्करी राजवट, हिंसाचारामध्ये आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू तर 1033 जण जखमी। सेबॅस्टियन लेकोर्नो फ्रान्सचे नवे पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची घोषणा। 39 वर्षीय सेबॅस्टियन लेकोर्नो आधीच्या मंत्रिमंडळामध्ये संरक्षण मंत्री होते। डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय चार्ली कर्क यांची हत्या, विद्यापीठातील चर्चेदरम्यान चार्ली कर्क यांची गोळ्या झाडून हत्या। चार्ली यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवण्याचे ट्रम्प यांचे आदेश। अंबड तालुक्यामध्ये वाळू माफियांचा धुमाकूळ, वाळू माफियांकडून तहसीलदारांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न, अंबडचे तहसीलदार सुदैवानं बचावले। नागपुरातील कडवी चौकाजवळ व्यापाऱ्यावर गोळीबार करून 50 लाखांची लूट, व्यापारी राजू दीपानी यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू, पोलिसांकडून दरोडेखोरांचा शोध सुरू। पुण्यामधल्या आयुष कोमकर हत्याप्रकरणी आंदेकर टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई, पंडू आंदेकरसह 13 आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई। लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या दागिन्यांचा आज लिलाव, संध्याकाळी 5 ते रात्री 10 या वेळेमध्ये लिलाव पार पडणार। एल्फिस्टन पुलाच्या पाडकामावरून स्थानिक आक्रमक, इमारतींचा प्रश्न सुटल्याशिवाय पूल तोडू न देण्याची भूमिका, रहिवाशांची SCPंसोबत बैठक होणार। सोलापूर शहरासह जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, अक्कलकोट तालुक्यामधल्या शिरवळ या गावात ओढ्याला नदीचं सुरू, शेतामध्ये पाणी शिरल्यानं पिकांचं मोठं नुकसान। या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।